जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा अजित पवार गटाला मिळाव्यात। छगन भुजबळ यांची मागणी। समान जागा वाटप करण्यासाठी अजित पवार गट आग्रही। राज्यामध्ये काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष। एमआयएम सोबत आघाडीचा विचार करा। इम्तियाज जलील यांचा इंडिया आघाडीला प्रस्ताव। तर प्रस्तावावर चर्चा करू। काँग्रेस राष्ट्रवादीची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचा मात्र विरोध। खासगीतल्या गोष्टी बाहेर आल्या तर पार्श्वभूमीही बाहेर येईल। अमोल कोल्हेंचं अजितदादांना उत्तर। दादा जो दरारा आम्हाला दाखवतात तो केंद्राला दाखवावा। कोल्हेंचा पलटवार। अमोल कोल्हेंचं अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याचं शपथपत्र मी स्वतः पाहिलंय। अमोल मिटकरी यांचा मोठा दावा। राम मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी। भाजपनं राम मंदिराचा इव्हेंट केला। संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात। काँग्रेसच्या नागपूरमधल्या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन। 28 डिसेंबरला काँग्रेसची है तैयार हम रॅली। मागासवर्ग आयोगाच्या नव्या निकषांची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाकडे। मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती 2008 नंतरच्या आकडेवारीच्या आधारे तपासली जाणार। सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येण्याची शक्यता। एबीपी आणि सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल। राज्यामध्येही अटीतटीची लढाई। सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा। सीबीआयच्या लुकआउट नोटीसला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती। तर परदेश दौऱ्यासाठी रियाला सशर्त परवानगी। कोकण रेल्वे मार्गावर 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। कळमणी बुद्रुक ते कामथे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचं काम। भारतीय नौसेनेमध्ये गाइडेड मिसाईल आयएनएस इंफालचा समावेश। नौसेनेची ताकद आणखी वाढणार। कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1 वेगाने पसरतोय। आवश्यक खबरदारी घ्या। जागतिक संघटनेचा इशारा। देशात 4054 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। साई मंदिरात दर्शनासाठी मास्क घालणं बंधनकारक। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालकमंत्री विखे पाटलांच्या मंदिर प्रशासनाला सूचना। कोकणातल्या प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली। आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारी ऐवजी 2 मार्चला होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।